ॐ श्री गणेशाय नमः। जय जय अजजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा, पूर्णब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधो पाहि मां। तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आहे क्षीण, उडी माझी नसल्या प्राण, कोण विचारी मढ्याते। सरोवराची दिव्य शोभा, तो यामुळे पद्मनाभा, रसभरित आतला गाभा, तरफला ते महत्वाणी। तुझी कृपा त्याच परी, शरणागता ते समर्थ करी, पापताप दैन्यवारी, हेच आहे मागणे। मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघोन, तेणे बंकटलाला लागून, हुरहुर वाटू लागली। गोड न लागे अन्न पाणी, समर्थांचा ध्यास मनी, न हाले दृष्टी पासोनी, गजाननाचे रूपते। जिकडे पहावे तिकडे भास, होवो लागला त्यांचा खास, याचे नाव श्रोते ध्यास, उग्यान सती पोरचेष्टा। चुकलेल्या धेनूची वत्स शुद्धी करी साची, तैसी बंकटलालाची स्थिती झाली विबुधो। हे हितगुज सांगावया, जागा नभती कोठे तया, वडिलांपासी बोलावया, छाती त्याची होईना। ऐशा रीती चित्ती भले, विचारांचे काहूर झाले, शेगाव अवघे धुंडाळले, परीन पत्ता लागला। घरी येता वडील पुसती, भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती, कारे झाली चंचळ। चित्ती उत्साह दिसेना, वदनी दिसे म्लानपणा, ऐशा असह्य यातना, होती कशाचा सांग मज। तू पोऱ्या तरणा ज्वान, नाही कशाची तुला वाण, ऐसे साच असोन, चिंता तूर दिसतोसी। किंवा शरीरी काही व्याधी, होतसे ती सांग आधी, चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला। काहीतरी सांगून केले पित्याचे समाधान, पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी। बंकटलालाचे शेजारी, एक होते सदाचारी, घरी होती जमेदारी, परी अभिमान नसे त्याचा। ते देशमुख रामाजी पंत, वयाने वृद्ध अत्यंत, बंकटलालने इत्थंभूत हकीकत त्यांना निवेदिली। ते बोलले बंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकिला, तू जो पुरुष कथिसी मला, तो योगी असावा कोणीतरी। योग्या वाचून ऐशा क्रिया, मिळती न कोठे पहावया, पूर्व सुकृता वाचोनिया, होणे न दर्शन अशांचे। तू घेतले दर्शन, जन्म तुझा धन्य धन्य, भेटता ते तुझ लागून, नेमलाही दर्शना। ऐशा स्थितीत दिवस चार, गेले निघून साचार, बंकटलालासी तिळभर, विसरन पडे तयाचा। गोविंद बुवा टाकळी कर, होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंगधर, प्रसन्न चित्त होतसे। लौकिक यांचा वऱ्हाडात, होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत, कीर्तन कराया शेगावी। शंकराच्या मंदिरी, झाली कीर्तनाची तयारी, धावो लागल्या नरनारी, कीर्तन ऐकाया कारणे। बंकटलालही तेथे आला, कीर्तन श्रवणासाठी भला, मध्ये शिंपी भेटला, पितांबर नाम ज्याचे। हा शिंपी पितांबर, भोळा भाविक होता फार, त्यासी समर्थांचा समाचार, बंकटलाले कथन केला। दोघे कीर्तना चालले, तो अवचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले, फरसावरी ते धवा। मग कशाचे कीर्तन, गेले उभयता धावून, जेवी द्रव्य घटाते पाहून, कृपण जाय पापोनी। वाचातका ते स्वाती घन, वामोरासी मेघदर्शन,
किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे। तैसे उभयतासी झाले दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले काही आणू का खावया। महाराज बोलले त्यावरी तुला गरज असेल जरी, आण झुणका भाकरी माळणीच्या सदनातून। बंकटलाले सत्वरी चून अर्धी भाकरी, आणून ठेविली हातावरी तया योगेश्वराच्या। चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ, जा जावोनी ओढ्या प्रत तुंबा भरोनी आण पाणी। पितांबर बोले गुरुराया ओढ्यास पाणी अल्पसदया, पाण्यात तुंबा बुडावया मुळी नाही अवसर। इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी, तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्यते। मर्जी असल्या दुसरी कडून पाणी आणि तो तुंबा भरून, तै बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको। नाल्याचेच आण पाणी आत तुंबा बुडवोनी, उगीच ओंजळी ओंजळींनी तुंब्यात पाणी भरू नको। तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरेल ऐसे नीर कोठेन त्याने पाहिले। तळवे पदाचे भिजतील इतुकेच तेथे होते जल, करून हातांची ओंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे। ऐसी झाली आड विहीर चिंतावला पितांबर, हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला। तो ऐसे झाले अघटित तुंबा ठेवावा जेथ जेथ, तो बुडे तेथ तेथ खळगा पडून ओढ्याला। नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहोन शिंपी चित्ती चकित झाला। तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती, ती योगेश्वराची साच शक्ती संशय येथे धरणे नको। तुंबा आणून ठेविला योगेश्वराचे सान्निध्याला, त्याचा समर्थे स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर। बंकटलालासी सुपारी मागते झाले साक्षात्कारी, अरे माळणीच्या भाकरीवरी माझी सेवा करतोस का। काढ सुपारी खिशातून फोडून देई मज कारण, ते ऐकता समाधान बंकटलालास झाले बहु। सुपारींच्या बरोबरी 2 पैसे हातावरी, ठेविता झाला व्याघ्रांबरी दुदंडी तांब्याचे। खडकू दुदंडी व्याघ्रांबरी ही मुसलमानी नाणी सारी, चालत होती व्यवहारी तया वऱ्हाड प्रांतात। पैशाप्रती पाहून महाराज बोलले हासोन, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी। हे नाणे तुमचे व्यवहारी, मला न त्याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहतसे। ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते, याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल। जा आता कीर्तन दोघे जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बैसोन कथा त्याची ऐकतो। दोघे कीर्तना प्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले। गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण। निरूपणासी भागवताचा घेतला होता एकसाचा, श्लोक 11 स्कंधाचा हंसगीता मधील। बुवांनी पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ वदले, ते ऐकोन घोटाळले गोविंद बुवा मनात। हा उत्तरार्ध वदणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा, जात्या घेऊन मंदिरा या हो कीर्तन श्रवणास। बंकटलाल पितांबर आणि कमंडळी निघाली इतर, समर्थासी साचार कीर्तनासी आणावया। केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयानी, परी बसल्या जागे पासोनी मुलीन महाराज हलले हो। गोविंद बुवा अखेर येवोन जोडिते झाले कर, कृपा करावी एकवार
चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरे न बसणे बाहेर. धन्या वाचून मंदिर, शून्य साच समर्था. पूर्वजन्मीचे पुण्य भले, माझे आज उदेले. म्हणून हे दृष्टी पडले, साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती, झाली आज मज प्रती. वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलता, समर्थ वदले तत्वता. ठेवी एक वाक्यता, भाषणी गोविंदा लव मात्र. तू इतक्यात प्रतिपादिले, अवघे ईश्वरे व्यापिले. आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का. जे जे जयाने सांगावे, ते ते त्याने आचरावे. शब्दच्छलासी न करावे, साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी, आणि त्याच्या विरुद्ध वागसी. कथे कर्याची रीत ऐसी, बरवी नव्हे गोविंदा. पोट भऱ्या कथे करी, तू न व्हावे भूमीवरी. जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले, गरजोन अवघ्या बोलिले. तुमच्या शेगावी अमोल आले, रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले. चालते बोलते येथ आले, साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी. यांची आज्ञा मानावी, वेदवाक्या परी हो. तरीच तुमचे कल्याण, होईल निसंशय करून. अनायासे हे निधान, जोडले त्या दवडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपुल्या घरा गेले. बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष माईना. आपुल्या सन्माननीय पित्यासी, हकीकत कथिली प्रेमेसी. बाबा आपुल्या घरासी, गजानन आणा हो. पुत्राने जे कथन केले, ते भवानी रामे ऐकिले. आणि प्रेमे ऐसे वदले, तूच ये त्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति. म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात, चौथे दिवशी सद्गुरुनाथ. भेटले बंकटलाला प्रत, अस्तमानाचे समयाला. दिनपती असता गेला, इकडे बोध सूर्य उदेला. माणिक चौक प्राचीला, बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनूस, येऊ लागले ग्रामास. समर्थाच्या आसपास, गायी जमू लागल्या. त्या वाटले नंदसुत, आला येथे साक्षात. वृक्षावरी करितात, पक्षी किलकिलाट आनंदे. दिवाबत्तीची तयारी, दुकानदार करीती खरी. अशा वेळी आला घरी, घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी, अति आनंद झाला मनी. नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले. आणि विनविले जोडोन हात, काही भोजन करा येथ. तुम्ही साक्षात पार्वतीकांत, प्रदोष वेळी आलाया. शिव आराधन प्रदोष काली, घडेल तो भाग्यशाली. ऐशी आहे ऐकिली, स्कंद पुराणी गोष्ट म्या. ऐसे म्हणोनी आणिले, बिल्वपत्र तात्काळ भले. समर्थाच्या ठेविले, परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन, ऐसे गेलो बोलून. परी स्वयंपाका कारण, अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होई पर्यंत, हे न थांबले जरी येथ. तरी प्रदोषकाली पार्वतीकांत, गेला उपासी घरातूनी. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जड. जनसमुदाय प्रचंड, जमला मौज पहावया. विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी. त्याच ठेवोन तबकांतरी, पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती, कपट नाही माझ्या चित्ती. भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून, यास घालीत नाही अन्न.
शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतिल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी. आणून ठेविले समोरी तबक एक समर्थाच्या. पुऱ्या बदाम खारका केळी मोसंबी मुळे देखा. भाला प्रती लाविला बुक्का कंठी घातिला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते. जे जे पडेल पात्राते ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार. तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थासी. घातले असे अतिहर्षी तो न थाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाचा साचार. पाणी घालती नारी नर मनमानेल ऐशारिती. कुणी शिके काई लाविती कुणी साबण घेऊन हाती. समर्थाचे घासिती पदकमळ आवडीने. कोणी दवना कोणी हिना कोणी चमेली तेल जाणा. कोणी बेलियाच्या मर्दना करू लागले निज हस्ते. अंगरागना नापरी त्यांचे वर्णन कोण करी. बंकटलालाची या घरी उणे नव्हते कशाचे ते. स्नानविधी संपला पितांबर तो नेसविला. अतिसन्माने बैसविला योगीराज गादीवरी. भाली गंध केशरी गळ्यात हार नाना परी. कोणी तुळशी मंजिरी वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पणसाचे. भाग्य त्या बंकटलालाचे खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार. तया दिनी सोमवार वार शिवाचा होता हो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले. एकमात्र त्यातून उरले इच्छा राम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा. भक्त असे शंकराचा त्यासी ऐसे वाटले. आज आहे सोमवार मसी उपास साचार. घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच की. त्यांची पूजा अस्तमानी यथा सांग करोनी. करू पारणा ऐसी मनी इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळलासे नारायण. इच्छा रामे केले स्नान प्रदोष वेळा लक्षुनी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन. त्याचे केले पूजन परमप्रेमे करोनी. आणि विनंती केली वरी झाले आहे दुपारी. आपुले ते भोजन जरी परी आता काही खावे. आपण जेवल्या वाचून मी नाही घेणार अन्न. आहे मजला उपोषण सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेतू पुरला माझा मात्र राहिला. तो पाहिजे पुरविला तुम्ही कृपा करून. जनकुतूहल दृष्टींनी पाहू लागले तया स्थानी. इच्छा राम तो घेवोनी नैवेद्याला परातीत. आंबे मोहर तांदळाचा 2 मुदी भातसाचा. नानाविध पक्वान्नांचा थाट केला तयाने. जिलबी राघवदास मोतीचूर करंजा अनारसे घीवर. शाखांचे नाना प्रकार वर्णन करावे कोठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी वाडगा दह्याचा शेजारी. तुपाची ती वाटी खरी ओदनाच्या सव्यभागा. 4 मनुष्यांचे अन्न ऐसा नैवेद्य परिपूर्ण. समर्था पुढे आणून ठेवला इच्छा रामाने. पाहोन त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी. खातो खातो अहर्निशी ऐसे बोलसी गणप्या. खाहे आता अवघे अन्न अघोर्यान करी अवमान. पाहो आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराज भोजना बैसले अन्न अवघे पार केले. पात्री न काही ठेविले मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर. हे दावण्या साचार कौतुक केले गुरुवरे.
खणाणून उलटी झाली, खाल्ल्या अन्नाची ती भली, ऐसीच गोष्ट होती केली. श्रीरामदासे एकदा, खिरीची झाली वासना, रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाणा, आकंठ खीर प्याले की. उलटी होता परत, ती भक्षू लागले सद्गुरुनाथ. श्रीरामदास स्वामी समर्थ, वासनेसी जिंकावया. तैसे लोकाग्रहाला, घालावयासी शीघ्र आळा. हा उलटीचा प्रकार केला, अंगी बळ असुनिया. सत्पुरुषाचे आचरण, पुढील पिढीला साधन. होते कराया संरक्षण, निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थे येथे केले, लोकालागी सुचविले. आग्रह करणे न चांगले, तो विपरीत फळ देई. असो उलटी झाल्यावरी, जागा केली साफ सारी. नेवोन बैसविले पहिल्या परी, स्नान घालोन महाराजा. नरनारी दर्शन घेती, महाराजांची आनंद वृत्ती. तो भजन करण्याप्रती, दिंड्या आल्या दोन तेथे. आवाज ज्यांचे सुस्वर, खडे पहाडी मनोहर. विठ्ठलाचा नाम गजर, करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी, होते ते वदले वदनी. भजनाची या मिशांनी, गणगण गणात बोते. हेच सर्वदा त्यांचे भजन, करीती टिचक्या वाजवून. ऐसा झाला आनंद जाण, रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन, हमेशा चाले म्हणून. लोकांनी दिले अभिधान, गजानन हे तयाला. जो स्वयंमेव ब्रह्म झाला, नावरूप कोठून त्याला. नामरूपाचा गलबला, प्रकृतीच्या आश्रयास. अस्ति भाती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्न राही. त्या आनंदा न वर्णवे काही, त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर, वा सिंहस्ती गोधा तीर. वा कुंभमेळ्यांसी साचार, गर्दी होते हरिद्वारी. त्या परीशी गावात, बंकटलालाच्या घरात. लांब लांबून असंख्यात, जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन, हेच विठ्ठल नारायण. निश्चय विटेस ठेवून, पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर, आनंद हा हरिद्वार. गजबजले शेगाव नगर, सदन राऊळ बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला, जात कोठून उरली त्याला. सूर्याची या प्रकाशाला, अवघेच आहे सारखे. नित्ययात्रा नवी येई, समाराधना होती पाही. त्या ते वाणिता शेषही, थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण, मी कीटका समान. अवघे वदे गजानन, निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या, सांगतो थोडी या ठाया. अगाध त्यांचे चरित्र गाया, मज पामरा मती नसे. कधी करावे मंगल स्नान, कधी हाळात जाऊन. कधी कधी प्राशन, करावे गढूळ जलाचे. त्यांच्या दिनचर्येचा, नियम नव्हता एकसाचा. प्रकार वायूच्या गतीचा, न ये ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी, ती लागे वरच्यावरी. नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याया, भाव ठेवा ऐकावया. आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र, आदर्श होवो भाविकांप्रत. हेच विनवी जोडोन हात, दास गणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु. शुभं भवतु. इति द्वितीयोऽध्यायः समाप्तः.